महापौर म्हणून आपल्या समोर उभे राहण्याचा अत्यंत अभिमान आणि जबाबदारीची जाणीव होत आहे। उल्हासनगर महानगरपालिकेतील महापौर पदाची धुरा माझ्यावर सोपवल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते। माझ्यावर या ठेवलेल्या विश्वासाला मी ऋणी आहे आणि माझ्यावर विश्वासाला पात्र ठरवण्यासाठी मी पूर्णपणे सक्षमतेने काम करेन याचा मी तुम्हाला विश्वास देते। उल्हासनगर हे उद्योग, व्यापार, शिक्षण आणि विविध संस्कृतीचा संगम असलेले शहर आहे। मात्र माझ्या समोर आपल्याला शहरासमोर पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, वाहतूक, आरोग्य आणि पर्यावरण अशा अनेक आव्हानांचा डोंगर उभा आहे। या सर्व समस्यावर ठोस आणि नियोजनबद्ध उपाययोजना करणे हीच माझी प्राथमिकता असेल। आपण पुढील बाबींवर विशेष भर देणार आहोत। खड्डेमुक्त आणि दर्जेदार रस्ते, नियमित व स्वच्छता, पाणी पुरवठा, सांडपाणी व कचरा व्यवस्थापनाच्या सुधारणा, महानगरपालिकेतील रुग्णालयांमध्ये अधिक सुविधा, शाळांमध्ये गुणवत्तापूर्णता, आधुनिक शिक्षण, महिलांचं सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगार। परंतु मान्यवरांनो, एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छिते, शहराचा विकास हा एकट्या महापौर किंवा एका पक्षाच्या प्रयत्नांनी शक्य नाहीये। शहराचा विकास हा आपण सर्वांच्या सहमूत प्रयत्नांवर अवलंबून आहे। म्हणूनच आज सभागृहातील मी सर्वांना मनापासून आवाहन करते की पक्षभेद, मतभेद आणि राजकीय विचार बाजूला ठेवून आपण उल्हासनगराच्या हितासाठी एकत्र काम करूया। आपली साथ, आपला पाठिंबा आणि आपले सहकार्य मिळाल्याशिवाय शहराचा विकास शक्य होणार नाही। जर आपण सर्वजण एक दलाने काम केले तर उल्हासनगर महाराष्ट्रातील आदर्श शहर बनवण्यासाठी शक्य नाही। परंतु जर आपण विभागलो तर विकासाची गती मंदावेल। म्हणूनच मी आपणास विनंती करते, मला साथ द्या, शहराच्या विकासासाठी हातभार द्या, पुढे आपण काम करत राहूया सोबत। आपण सर्व मिळून पारदर्शकता, जबाबदारी आणि प्रशासनाला उभं करूया। माझे सर्व दरवाजे नागरिकांसाठी खुले असतील, प्रत्येक विभागासाठी खुले असतील, प्रत्येक नागरिकाच्या विकासासाठी माझा हा संकल्प आहे। चला आपण सर्व मिळून नवे, स्वच्छ, सुंदर आणि प्रगतशील उल्हासनगर घडवूया। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय भीम, जय झुलेलाल, जय लहुजी, जय पप्पू कलानी, जय डॉक्टर श्रीकांत शिंदे।